ट्विन बेड्स. मूळ इंग्रजी कथा अनिता नायर. मराठी भावानुवाद निरंजन मेढेकर. मॅडम, वेलकम टू हॉटेल हिमालयन पॅराडाईज. आपल्या हातातल्या कार्डनी रूमचं दार उघडत बॅगा घेऊन आत शिरताना रूम सर्व्हिसचा विशीतला पोरगा निशाला म्हणाला. रूममध्ये पाऊल टाकत ती श्वासही घेत नाही तोच त्या पोरांनी आपली टकळी सुरू केली. मॅडम, इथून जसा व्ह्यू मिळतो ना तसा अख्ख्या थिंपूमध्ये कुठल्याच हॉटेलमधून मिळत नाही. हे बघा, हे बर्फाचे डोंगर बघा कसे अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. खिडकीचे पडदे सरकवत तो म्हणाला. ती रूम बघून निशाला प्रवासाचा सगळा शीण विसरून एकदम फ्रेश वाटायला लागलं. पण या पोट्ट्याची बडबड काही थांबत नव्हती. खरं तर हॉटेलचे आणि रूमचेही सगळे फोटो तिनं आणि आकाशनं वेबसाईटवर आधीच पाहिले होते. रूम तर स्पेशियस आहेच, पण बाथरूमही एकदम मोठी आहे बघा. तुम्हाला इथेही मस्त नेचर व्ह्यू पाहिजे असेल तर बाथरूमच्या खिडकीची शटर्स पूर्ण वर करू शकता. आणि इथे बाथ टबला जोडून हा जो वुडनचा ट्रे आहे ना, तो पण असा सरकवत त्याच्यावर वाईनचा ग्लास ठेवू शकता. इथे मुद्दाम 2 वेगवेगळी बेसिन्स दिलेत बघा, तुम्हाला एक आणि तुमच्या हस्बंडना एक. दरवर्षी एक फॉरेन ट्रिप करण्याची सवय असलेल्या निशाला खरं तर या कुठल्याच इन्स्ट्रक्शन्सची गरज नव्हती. तिला कधी एकदा फ्रेश होते असं झालं होतं. आता मी तुम्हाला गीझर कसा ऑपरेट करायचा ते सांगतो. तो पोरगा पुन्हा एकदा बडबड सुरू करण्याच्या मूडमध्ये म्हणाला तेव्हा मात्र तिचं डोकं हललं. थँक्यू सो मच. तुम्ही प्लीज जाल का आता? काही वाटलं तर मी रूम सर्व्हिसला फोन करेन. त्याला ती अशी फटकन तोडेल असं अपेक्षित नसल्याने तो क्षणभर काहीच बोलला नाही. मग एन्जॉय युअर स्टे असं हसून म्हणत आणि कमरेत झुकून अभिवादन करत त्या पोरांनी रूममधून काढता पाय घेतला. तो पोट्टा बाहेर जायची ती वाटच बघत होती, कारण तिचा पेशन्स आता संपला होता. तो गेल्यावर खिडकीत पांढऱ्या शुभ्र हिमशिखरांकडे बघत तो 2 मिनिटं शांत उभा राहिला. मग ती बाथरूममध्ये गेली. तिला रूमपेक्षाही बाथरूम जास्त आवडलं होतं. बाथ टबकडे नजर जाताच तिला एकदम काहीतरी आठवल्यासारखं झालं आणि तिच्या अंगावर सरकन काटा आला. ती परत रूममध्ये आली तेव्हा तिला जाणवलं की तिनं रूम अजून नीट पाहिलीच नाहीये. इतक्यात तिची नजर समोरच्या बेडवर खेळली. कारण बाकी सगळी रूम एकदम पिक्चर परफेक्ट असली तरी त्या रूममध्ये किंग साईज बेडच्या ऐवजी 2 वेगवेगळे ट्विन बेड्स होते. हे ट्विन बेड्स बघून आता आकाशची कशी चिडचिड होईल या विचारानंच तिला हसू आलं. कितीही झालं. Sample complete. Ready to continue?